काहीच बोललेलो नाही बस. अरे हो बाबा, यो पण रॉकेट ही असली ना वाट लावतील. ही गाडी लय खतरनाक आहे बरं का. रागच्या 3 लाख रुपयामध्ये फुल हवा आहे बरं का. 3.5 लाख रुपयामध्ये. जस्ट आपण गणेश किंडीमध्ये भाई चलो जय शिवराम मित्रांनो जस्ट ओलांडलेला आहे आणि इकडे शिवजयंतीचा जोरदार कार्यक्रम आहे. तर इकडे असं वाटतंय ना जसं काही चांदण्या खाली उतरल्या काय. राक्षे चांदण्या डायरेक्ट खाली लईच भारी दिसते. पण डीजे चालू असेल ना. ती तिथं लाईट पेटली ना तिथं कार्यक्रम असेल बहुतेक आज. डीजे असतात ना. डीजे कंटिन्यू राहील त्या तिथं आज कार्यक्रम असेल. हां तो वरती येतो वाटतं डायरेक्ट. तिथं पण येतो वरती पण येतो ना. कुठेही जाताना ना थोडं सेफली राईड करायची. कारण की काय ना कधी काय होईल काही सांगू शकत नाही. तर आपण मध्ये आपण एन्जॉय करत जात असतो. पण त्या एन्जॉयचा काहीतरी आपल्याला दुःखद काही होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण आरामात आपली लेंथ पकडून चालायचं. समोरचा गाडीवाला काय स्पीडने येतो ह्याचा कधीच विचार करायचा नाही. आणि आलतू फालतू पोरं जरा असली त्यांच्यापासून सावध. कारण की ती रोजची असतात त्यामुळे जरा थोडीशी पात्रपणाने गाडी चालवतात. त्यांना रोजचं माहिती असतं त्यामुळे. आणि आपण कसं आहे ना की रोजचं नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा खूप मोठा मोबदला फेडावा लागू शकतो. त्यामुळे कधीही आरामात गाडी चालवा जसं की मी आज चालवतो आहे. आणि प्रत्येक वेळा मी अशीच गाडी चालवतो आहे. नाद नाही करत आहे गाडी चालवायच्या बाबतीत. असंच निवांत गाडी चालवायची. ओके आपण जस्ट पोहोचलेलो आहे शिवजन्मभूमीमध्ये. तर जस्ट आपण काय बोलतात इथे ह्या गावाचं नावच नाही मला माहिती भावांनो. तर इथे डीजे बीजे एक नंबर आहे भाई. आवाज तर लय खतरनाक येतोय. कुठे इथं साऊंड सिस्टम आहेत 2च. अक्षय 2च साऊंड आहेत बरं. नाही ऐकायचं 15 साऊंड नाही आपल्याकडच्या ऐकायचं. 2च आहेत बरं बेकार. येतेच ते इथलं असतील बहुतेक. नॉर्मल इथं पिंटोज असतात ना ते असतील बहुतेक. पण आवाज बघ कसा आहे खतरनाक ना. आपल्याकडे येड्या लय खतरनाक आवाज आहे एक नंबर. इथं हॉटेल आहे काय. लय भरपूर सुविधा केली हॉटेलला. लय लायटिंग लावले. हां पण साऊंड मला लय आवडलं. एवढं थोडं पण खरं नाही. एक आवाज बघ किती क्लिअर आहे. आणि आपल्याकडे लग्नाला आणतात ते कायच्या काय पर करतात नुसता. हां वा 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 लय दिवसात ना आलं. अक्षय इथं डायरेक्ट लायटिंग लावतात. कमी आहे काय पण लय खतरनाक आहे बरोबर का. मी पहिल्यांदाच पाहिले लय दिवसात आलं. आता मी कंप्लीट वर्ष झालं असेल. अरे हो बाबा यो पण रॉकेट ही असली ना वाट लावतील. सगळा कार्यक्रम इथं आहे मित्रांनो. आपल्याला पण जावंच लागणार आहे तिथं बघावं लागणार आहे काय प्रकार आहे. तर इकडं वनवा लागलेला आहे मित्रांनो आउटसाईडला जाम भयंकर. त्याच्यात ठिणग्या काय कार्यक्रमाची जागा कुठे आहे नेमका. हां तेवढा आहे. हां अरे शिवाय नाही रनाथ. हां पुढे अरे कार्यक्रम असतो प्रॉपर कार्यक्रम असतो येड्या. प्रॉपर एकदम खतरनाक. काय बोलतो पब्लिक खूप आहे बघण्यासारखं पण खूप आहे. तर अगोदर आपण तिकडे जाऊ पुढे. तर मला असं वाटतंय आपली लाईट कमी करावी बंदच करून टाकावी असं वाटतंय. कारण की पुढच्याला त्रास होऊ शकतो या लाईटीचा. तर बंद करून टाकू कारण एवढ्या लाईटीची गरज नाही आहे मला असं वाटतंय. कारण इथे भरपूर उजेड आहे. एवढी लाईट काहीच उपयोगाची नाही आहे. तर इकडे एक नंबर काम आहे मित्रांनो. आपला झेंडा कोणाला टच नाही झाला पाहिजे याची दक्षता घ्यावी लागणार आहे आपल्याला. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहे काय. इकडे पण एक वेगळा कार्यक्रम आहे मित्रांनो. पहिल्यांदा पाहिलेला आहे मी मित्रांनो. हळूया रे झेंडा लागला बिगला तो उगाच मला प्रॉब्लेम यायचा. वा 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 लय खतरनाक. लय भारी सगळी सुविधा आहे मित्रांनो. ॲम्ब्युलन्स वगैरे
रोडच्या मधोमध गाडी लावली ॲम्ब्युलन्स. सुविधा आहे कारण की सुविधाशिवाय काहीच नाही आहे. बाबा कुठे जातोयस? वा 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 मित्रांनो, ISO वाढवला जास्त, खूप जास्त वाढवल्यामुळे सगळं काही. अरे वा, एक नंबर मित्रांनो, खतरनाक. इथे बाईक थांबवायला चान्स नाही आहे काही, तर आपल्याला बाईक पार्क करून यावं लागणार आहे इकडे. इकडनं येताना व्ह्यू बघू आपण आता येताना यावेळेस. खूपच सुंदर असा वातावरण आहे, एक नंबर खतरनाक. खूपच खतरनाक म्हणजे खूपच खतरनाक. मित्रांनो, ज्यावेळेस मी यायचो ना, म्हणजे आता 2 वर्ष झाले मी. आता दुकान राईटलाच आहे रे. जवळपास मी 2 वर्ष झालं आलेलोच नाही आहे इकडे, त्यामुळे जरा एवढा जल्लोष असतो रात्री. हे काय मला बोल ना. अरे तो एकदम पॅक होत असेल सगळे. तिकडे मशाली जात असतील ना सकाळी, मशाली सगळ्या तिकडे दरवाज्यात असतात ना. हा मग तेच मशाली येतात ना त्याच्यामुळं. हा तिथं ना संभाजी भोसले हसला. लय भारी आहे, लय भारी आहे, लय भारी आहे, लय भारी आहे. हो हो, पूर्णपणे महाराजांची मूर्ती, एक नंबर सुविधा आहे. अक्षय वरती जाऊन यायचा, अक्षय वरती जाऊन यायचा का अगोदर. पूर्णपणे एकदम व्यवस्था एक नंबर खतरनाक आहे. भावाचं मन टी-शर्ट घेण्याचं झालेलं आहे, तर बघू आपण. टी-शर्ट हे पाय, ही गाडी लय खतरनाक आहे बरं का. रागच्या 3 लाख रुपयामध्ये फुल हवा आहे बरं का, 3.5 लाख रुपयामध्ये. हा ती रॉयल एनफिल्डचे. दिसाया पण एक नंबर आहे आणि वर्किंग पण एक नंबर होते. बघ तुला दाखवतो मस्तपैकी. बघ कसली खतरनाक गाडी आहे. ऑफ रोड ना एक नंबर होतं याच्यानी. तू माझा राजा, बघ कशी खतरनाक आहे ना. एक नंबर टुरिंग बाईक आहे, विषयच नाही. वाटते मग लय खतरनाक चालते ही रस्त्याला. ऑफ रोडला ना लय खतरनाक चालते. यूट्यूबचं नाव काय माहिती नाही कुठं का, हे काहीतरी फिरस्ता रंजित काय. बघू आपण पण सर्च मारून बघू. आपण काय नॉर्मली छोटा मोठा ब्लॉगर आहे भाई. आता इथनं गर्दी चालू झालेली आहे ना अक्षा. वरती बघू ना, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ, लगेच रिटर्न येऊ खाली. जास्त नाही वरती जायचा, लगेच येऊ आपण रिटर्न येतून. जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अरे बाबांनो, रस्ता द्या रे. वाव वाव वाव, उद्या सकाळी काय होतंय काय माहिती नाही, पण हा नाईट जो व्ह्यू पाहिला ना लय खतरनाक आहे, एक नंबर. तू माझा राजा रे ला 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 आरामात जायचं भावांनो. जास्त दणादणीत फिरून फायदा नाही काही, कारण की एखाद्याला लागलं बिगलं तर उगाच नको. तर आरामात कधीही फिरायचं, जास्त हलगर्जीपणा करायचा नाही गाडी चालवताना. अशा लोकांच्या ठिकाणी, जास्त लोक असतील त्या ठिकाणी. तर व्ह्यू पाहू शकता एक नंबर खतरनाक. आपण पण बाईक पार्किंगला लावू इथे आणि मस्तपैकी व्ह्यू बघू कसं खतरनाक आहे. तर
लय खत मग लेट्स गो 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 मग मित्रांनो डीजेचा आवाज जास्त असल्यामुळे ना काहीच बोललेलं नाही आहे, बस मोटो ब्लॉगिंग जेवढी केलेली आहे तेवढीच, आणि बाकी तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे, त्यामुळे काय बोलू पण नाही शकत आहे. जे काय आवाज येत असेल तो येत असेल.